सांगा बरं तुम्ही आता बाई अहो बायांना 2-2 घंटे लागते साडी नेसायला काय सांगा तुम्हाला उगा एखाद्या नवऱ्याला लग्नाला जायच्या पाळी यावा आणखीन बायकोला विचारावं आवरलं का नाही ते म्हणते थांबा ना बाया साडी नेसते आणि मग ती साडी काय कशी नेसती काय नेसती 2 घंटे जाते बाबा 2 घंटे मी लोकांचं नाही सांगत ना बायकोच सांगत आणि पाना आता मी काय झालं एकदा मी इथं कमून साडी नेसतो माहिती जरा इथं जरा उजाड बिजाड दिसला एकदा काय झालं यांचं धोतरच नेसले बायले साडी नेसून साडी म्हणून आता कळलंच नाही वळणीवर तिथं होतं मग साडी धोतर असं शेजारीच होतं आणि नेमकी लाईट लोड शेडिंग चालू होतं त्याच्यामुळं काय झालं ती लोडिंग शेडिंगमुळं ते म्हणजे दिसलंच नाही अंधारात मग मी आपलं धरलं धोतर आणि साडी म्हणून आपलं ते गुंडळीनं आले आणि मग सगळ्या बाया मला हसायच्या आत्ता बाया हसायच्या तर मला काय वाटायचं माहितीये का बाया 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 माझी साडी आज लयच भारी नेसले मी त्याच्यामुळेच मला सगळ्या बाया हसू राहिल्यात आणि मग मला ते अजूनच मी जरा जास्त असं झटका जरा जोरात आणायचे असं आहे ते आणि काय शेजारी बाई आले का तुम्ही मग आले की मी मला ओळखीला का पण मग ओळखीला ना बाया सांगा बरं मी कोण आहे तुम्ही ताईची आताही आहे ना नाही मी नवलेबाई आहे नवलेबाई ज्ञानेश्वर नवले ते आमचे मिस्टर आहे ते तिकडे मुंबईला होते ना तेव्हा आमचं ते तिकडे शाळेत होते शिकायला आणि मग मी बी होते शाळेत शिकायला मग आमचं तिकडंच झालं लग्न मी तुम्ही हिच्या बाईच आहेत काय आणि मग त्याच्यामुळं काय झालं आता ध्यानात राम द्या त्यांच्या घरच्या तर नाही तर मारायच्या मला इथं गेलं मग त्यात काय राहिलं एवढं जे आहे ते आहे मग आता सांगितलं म्हणून काय आणि या शेजारीनं आमच्या कुळे काढून ती सांगत मी जरा गुळ असलं तर घेऊन ये बरं मालक म्हणजे पाय नसते सर हो सर जरा गुळ असलं तर या बरं घेऊन जरा या शेजारीनं आणि या शेजारीनं बरं नाही केलं ग बाया 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 आणि या शेजारीनं बरं नाही केलं ग बया आणि मला पंढरीला नेलं ग बया काय सांगू बाई अहो या शेजारीच्या नादी लागले नाहीतरी शेजारी कधी कल्याणच करीत असतील बरं का म्हणजे वाईट कधी शेजारीच्या मनात येतच नाही आहे की नाही मी काय ह्याला सांग